नमस्कार, देवमाझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहेत. कालचा इन्सिडेंट सांगतो. मला माझ्या सोसायटीमधून मेसेज आला होता. मी जुन्या सोसायटीमध्ये राहत होतो की 45 किंवा 46 वर्षाचा असेल तो ग्रस्त. लक्झमबर्ग स्वित्झर्लंडला फिरायला गेला होता बायकोबरोबर आणि तिकडेच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो रेसिसिटेशन प्रयत्न केला, काही झालं नाही आणि ही वॉज डिक्लेअर्ड डेड. तो कंप्लेंट करत होता आधी की हायपर ऍसिडिटी होते आणि त्याच्यामुळे तो त्या गोष्टीमध्ये अडकून होता की बाबा मला हायपर ऍसिडिटी आहेच. पण कसं आहे की तो जर्मन कंपनीमध्ये होता. जर्मनीवाले जे लोक असतात कंपन्या त्या एम्प्लॉईची भयंकर काळजी घेतात. म्हणजे तो वर्षातून ऍटलिस्ट एकदा किंवा दोनदा त्याचं ईसीजी, कार्डिओग्राम आणि कोलेस्ट्रॉल लेवल सगळं चेक होत असत. तरी हा गेला. आता माझ्यासारखे जे अर्धे शिकलेले लोक आहेत जे युट्यूबवरनं ज्योतिषाचं ज्ञान घेतात, पहिला काय वेळणार की ह्याचा काहीतरी शनी किंवा शुक्रचा काहीतरी युती वगैरे झाली असेल ग्रहांची अनुषंगाने, नाहीतर याचं काय ते म्हणतात गंडांतर असेल. आता एक तुमच्याकडे अशी रिक्वेस्ट आहे, जेव्हा तुमच्याशी बोलला तेव्हा तुमचा एक व्ह्यू पॉइंट वेगळा होता. तो जरा व्ह्यू पॉइंट सांगा. श्रीराम, नमस्कार. देव माझा ह्या चॅनलवरील सर्व जे सभासद आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण गेल्या 2-3 व्हिडिओजमध्ये जे प्रेम किंवा त्यांचा जो काही प्रश्न त्यांनी आणि आशीर्वाद हे आपण दिलेत, हे सदैव कायम पाठीशी राहावं एवढीच एक आपल्या सर्वांना विनंती आहे. आता सरांनी हा विषय जो आत्ता घेतला, ह्या अनुषंगाने आपण अजून 2 त्याला घटना सध्या 2 दिवसामध्ये घडलेल्या आपण त्या पाहू, त्या सगळ्यांना ज्ञात असतील. एक म्हणजे आता सरांनी सांगितलेला तसा विषय की शरीराने सर्वोत्तम असताना म्हणजे मेडिकली दृष्ट्या, आणि जी बोलताना ते म्हणले की त्यांना हायपर ॲसिडिटी होती आणि तिकडं फिरायला गेले आणि त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गंडांतर हा आपण हे सगळे विषय वास्तविक काय होतं नंतर उघडले जातात. जेव्हा मनुष्य देह सोडतो त्याच्यानंतर मग ते हे मुख्य अजेंड्यावर येतात की काय आहे होतं, काय नाही, कुठली दशा, कुठले ग्रह वगैरे. दुसरं तसंच आत्ता आपण पेपरमध्ये चाललेली एका मुलाची घटना की त्याच्या प्रियसीने त्याला ढकलून दिलं, अगोदर तो पडला, असं झालं आणि सर्व लोकांची त्या मुलीप्रती सहानुभूती निर्माण झाली की किती वाईट झालं. 10-15 दिवसावरती आलेलं लग्न, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी चौकशी अंती कळलं की तिने ढकललं. तर तेव्हा म्हणजे कसं असतं सांगतो. आता ज्या दिवशी तो पडला असं सांगितलं, अर्थातच ह्यावेळी जे ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष शिकतात त्यांना अशी काही जणांना सवय असते. म्हणजे मलाही ती सवय होती. म्हणजे आमच्या ज्यांना मी गुरु मानतो त्या डॉक्टर भटांचे बंधू श्री भट यांनी हे केलं होतं की अशी कुठल्या घटना घडल्या ना की त्याच्यावरती आपण लगेच कुंडली मांडायची, म्हणजे आपल्याला ती घटना का घडली ह्याचा अंदाज येतो आणि अभ्यासाचा हा एक प्रकार आहे. दादा, याच्यात तुम्हाला अडवतो की जो जो केतन त्याचा खून झाला, त्याचं 1.5 वर्षापासून दर महिन्याला लिटरली पत्रिका बघितलीच जात असेल की बाबा ह्या पत्रिकेच्या अनुषंगाने तो काय कोण मुलगी आहे, नंतर लग्न कधी ठरणार, एंगेजमेंट कधी होणार, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते कंटिन्युअसली बघितली गेलेली पत्रिका. मग कशात हे योग दिसले अगदी होतात. हे काय असतं, कुठल्या दृष्टिकोनातनं पत्रिका बघितली जाते ना हे महत्वाचं असतं. आपण काय बघतो फक्त की मुला मुलींचं चांगलं आहे ना, टिकेल ना. एक साधारण आपण आता यांचीच पत्रिका बघू की कसं आहे, मुला मुलीचे स्वभाव टिकतील ना, लग्न टिकेल ना, मुलगी घरामध्ये नीट नांदेल ना, जावई कुठला व्यसनी नाही ना, त्यांना दोघांचं एकमेकांना अंडरस्टँडिंग आहे ना, पुढं मूल बाळ आहे ना, म्हणजे पैशासाठी केलं नाही ना, अशा सगळ्या गोष्टींचं ही बरीच मोठी लोक ह्यांच्याकडे डेली असे 5-5, 6-6 ज्योतिषी असतात की त्यांना हे सांगत असतात तुम्ही आज असं आहे तसं आहे, आणि त्या ह्यांच्या ह्याने त्या पूजा चाललेल्या असतात की तुम्ही अमुक पूजा करा, तमुक पूजा करा. हा, ते पण मी बघितलंय ना दादा की मी एक अशा फॅमिलीला ओळखतो की दर 15 दिवसांनी पूजा असते त्यांच्यामध्ये, हवन आणि काय 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 करत असतात. ते ह्या गोष्टी सगळ्या करतात आणि तरी त्यांच्याकडं ह्या घटना घडतात.
काय होतं, आपण मुळाशी जातच नाही कधी. आपण फक्त वरच्या वरती सगळं बघत असतो. ह्या जेव्हा घटना घडतात, आता ह्या मुलाची घटना, आता एक फक्त कसं सांगतो, की असं समजू तो मुलगा पडला. हा मुलगा पडल्यानंतर काय झालं, त्या मुलाची पत्रिका बघितली गेली, की हा कसा पडला, ह्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग होता का, असं एक आपण बघू. आणि त्याचबरोबर ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये असा लग्नाच्या अगोदर हा वियोग किंवा कुयोग होता का, असं त्याच्यातनं मग तिला सिंपती मिळाली. कित्येक जणांनी त्या दिवशी SMS केले असतील, असं झालं, सगळं झालं. त्या दिवशीची ग्रहदशा आणि बरोबर दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी त्याचं बघितलं, सर्व गोष्टींची पडताळणी केली आणि तेव्हा त्यांनी काढलेली निष्कर्ष, म्हणजे आपण कुठल्या घटनेवरती ठोस बोलण्यापेक्षा आपण ही एक उदाहरण म्हणून त्याची चर्चा केलं तर जास्त बरं पडेल. तर दुसऱ्या दिवशी काढलं की तो खुश झाला. म्हणजे त्या दिवशी लगेच त्या मुलीकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन, मग हिचे कुठले ग्रह, आधी किती, आदल्या दिवशी काय बघितलं, कुठले वाईट होते, आणि दुसऱ्या दिवशी काय बघितलं, कुठले क्रूर होते. म्हणजे एकाच गोष्टीची फक्त घटना बदलते आणि तुमचं बघाचा दृष्टिकोन बदलतो. तसंच त्या मुलाचाही झाला. म्हणजे हा नैसर्गिक मृत्यू होता का? मग एखादा म्हणतात नाही, त्याच्या जन्मपत्रिकेत नैसर्गिक मृत्यू जसा असतो की त्याला हार्ट अटॅक, हा नैसर्गिक मृत्यू झाला. पण ढकलून पडणं, ह्याच्यामध्ये पडलं तर हा अनैसर्गिक मृत्यू झाला. मग त्याला हा अनैसर्गिक होता का? मग त्याचं मोजमाप केलं जातं. आणि मुळामध्ये काय होतं की याची फक्त चर्चा होते. मुद्दा काय आहे की ह्या गोष्टी आपल्याला अगोदर कळू शकतात का किंवा कळतात का? बरोबर. कुठलीही व्याधी असो, म्हणजे परमेश्वराने आपलं शरीर तयार करताना कुठल्याही व्याधीचा, अगदी खोकला जरी आला तरी एकाच दिवशी खोकला चालू होत नाही. अगोदर घसा धरणं, असं थोडंसं होतं. डोळे येणार असतील तर आधी थोडंसं खुपणं, जसं आत्ता ते म्हणले हार्ट अटॅक आला की आधी छाती आपल्याला ऍसिड रिफ्लेक्स होणं. तेव्हा तुम्ही त्या योग्य वैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या हाती पडणं हे तुमचं नशीब असतं. मग काही वेळा असं होतं, बाजूला डॉक्टर असतो पण ट्रीटमेंट मिळत नाही, कारण तिथपर्यंत मनुष्याची विचारबुद्धी जातच नाही. काही आपण असे इन्सिडेंट्स बघतो की विमानात प्रवास करत असतात, एखाद्याला त्रास होतो, ते विचारतात कोणी डॉक्टर आहे का, तर तो डॉक्टर तिथं उपस्थित असणं, मग त्याच्यावर उपचार करतो त्याला. मग तो डॉक्टर त्या विमानात असणं सुद्धा हा एक योग असतो. हे सगळं ह्या गोष्टींचा विचार करताना पहिल्यांदा परमेश्वराने सृष्टी करताना प्रत्येकाच्या पूर्व आणि सद्य कर्मानुसार तो सगळी गोष्टी मांडत असतो. कोणाला कसं काय करायचंय, कारण न्याय देताना किंवा एखादी गोष्ट घडवताना सर्व बाजूनी विचार केला जातो. आणि मग त्याच्यामध्ये जे कलाकार, आम्ही ह्याला कलाकार म्हणतो, की एखादा चित्रपट बनवताना एक तेलुगू कलाकार असतो, एक मराठी असतो, एक हिंदी असतो, असे तो तिकडनं येतो, हा इकडनं येतो, सगळे येतात आणि एका ठिकाणी येऊन शूटिंग करतात. तसं ही परमेश्वराची एक काळाची योजना असते की त्या सगळ्यांना एका ठिकाणी गोळा करतात आणि मग त्याला ती कृती केली जाते. बऱ्याच वेळा असं होतं की आता अहमदाबादचा झालेला अपघात, की बसलेल्या डॉक्टरांना सुद्धा काय कल्पना असणार आहे की आपण आपला मृत्यू येणार आहे. ते डॉक्टर त्यातले किती जण म्हणजे फिजिकल फिटनेस असेल, किती जण खायचे प्यायचे सगळे पथ्य पाळणारे असतील, आणि काही जण असे असतील की काहीच नाही, काही जण पेशंटच असू सुद्धा शकतील. मग असे आलेले ते विमान येतं काय, कोसळतं काय, आणि त्यांच्यात मृत्यू होतो काय. मग त्या माणसांची पत्रिका बघितली तर मग कुठला योग होता का? मग दुर्घटना विमानाच्या निगडीतच झाली ना, हा अपघात विमानाच्या निगडीतच झाला, पण कारण नसताना त्याच्यात ओढलं गेलं. मग नक्कीच पत्रिका ही जे आपले 12 जी घरं आहेत, त्या प्रत्येक घराचं एक वैशिष्ट्य असतं. आणि होतं कसं की आपण ज्योतिषी तात्पुरता विचार करतो, सखोल जाऊन विचार करत नाही. की नुसतं आपण घरामध्ये टीव्ही घेतला, तर तो टीव्ही घेतल्यानंतर तो बाजारात ना आणला, टीव्ही खरेदी केला, तो लावायचा कुठं,
त्याला भिंतीला स्टँड ठोकायला लागतो, मग त्याचा आवाज नीट येतोय की नाही, मग त्याला केबल लावली, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतात. मग ह्या पाहायला लागतात. का नुसतंच टीव्ही आणून ठेवतो आपण, तर प्रत्येक दृष्टिकोन वेगळा असतो. जी पत्रिका पाहिली जाते, कधीही थोडासा पत्रिकेच्या दृष्टीने का सांगतो, की इथं ह्या मुद्द्यापर्यंत आपण येणार आहे, की ह्या व्यक्तीला हार्ट अटॅक कसा दृष्टीने येऊ शकतो. प्रत्येक ग्रहाचं जर तुम्ही अभ्यास केला तर स्वतःचं एक ऊर्जा आहे. जशी मंगळाची उष्ण ऊर्जा आहे, सूर्याचं तेज आहे, गरमी आहे पण सूर्याचं तेज आहे, बुधाचं आहे, गुरुचं आहे. गुरुला तर सगळ्यांनाच माहिती आहे की पण गुरुचं तेज काय आहे. तर गुरुचं तेज हे कर्माच्या अनुसार कार्यान्वित होतं. म्हणजे मंगळ कसं आहे, हा उष्णच आहे, तो त्या कर्माच्या अनुसार ऍक्टिव्ह होत नाही. पण गुरु हा मात्र, आणि शनी महाराजांचं काय, फक्त शासन करता. याच्यामध्ये एक उदाहरण आपण असं धरू की एखादा तुरुंगाचा जेलर आहे, त्याच्या कुंडलीमध्ये जर पाहिलं तर त्याला कारावास असतो. त्या जेलरच्या कुंडलीत पाहिलं तर त्याला कारावास असतो, पण तो मोकळा कारावास असतो. म्हणजे जेलर काय करतो, कामाच्या साठी सकाळी त्या तुरुंगात जातो, स्वतःलाही त्याला बंदिस्त करायला लागतं कारण इतर कैदी पळून जाऊ नये म्हणून. मग त्या तुरुंगामध्ये त्याला काम करावं लागतं आणि संध्याकाळी वेळ झाली की तो बाहेर येतो. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की तो सुद्धा दिवसभर कैदेत आहे. याचा बघाचा दृष्टिकोन असतो, ह्या अंशात्मक गोष्टीतनं काढला जातो की घटना काय घडते. कुठलीच घटना ही सडनली घडत नाही किंवा कुठेही होत नाही. परमेश्वर प्रत्येक घटने अगोदर माणसाला ती हिंट देत असतो की तू अमुक अमुक गोष्टींकडे लक्ष दे. लिव्हर फेल एका झटक्यात होत नाही. अगोदर त्या माणसाला कावीळ, इंडायजेशन, उलट्या ह्या गोष्टी होत राहतात. तेव्हाच त्यांनी लक्ष घेणं पाहिजे की माझ्यातनं काही चुकीच्या गोष्टी घडतात का, म्हणजे मी नको ते खातोय का, नको ते पितोय का. कारण ते जर केलं आणि किती उत्तम तुमची ग्रहदशा असेल, शेवटी परमेश्वराने भाग्य आणि शरीर ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या डिव्हाइड केलेल्या आहेत. तुमचं भाग्य वेगळं असतं, पण तुम्ही तर ते शरीरच मेंटेनच ठेवलं नाही, तसं जर तुम्ही स्वतःकडे नीट नियंत्रित गोष्टीतनं पाहिलं नाही, तर तुम्हाला ते बिघडणारच आहे. त्याच्यासाठी पत्रिका बघायची गरज नाही. कोणी सांगितलं की तू, म्हणून कसं आहे बघा, परमेश्वराने मृत्यू कधी पत्रिकेच्या दृष्टीने अंदाज बांधता येतो, पण तो आपल्या हातात ठेवलेला आहे. की एखाद्या माणसाला जर कळलं की तो 90 वर्षापर्यंत जगणार आहे, तर तो बेभान होऊन त्याचं आयुष्य जगेल, वाटेल तसं जगेल आणि उत्तम त्याच्या ऐवजी अधोगतीचं आयुष्य जगेल. की मी आता कितीही काही केलं तरी मला सांगितलेलं 90 वर्षाच्या शिवाय माझा मृत्यू नाही. म्हणून ही गोष्ट भगवंतानी त्याच्या हातामध्ये ठेवलेली, मृत्यू त्याच्या हातात ठेवलेला आहे. अर्थात महाराजांच्या पोथीत पण सांगितलेले आहेत की मृत्यूचे प्रकार सांगितलेले आहेत. कृत्रिम मृत्यू येणं, नैसर्गिक मृत्यू येणं आणि आपण आत्महत्या करणं, असे 3 प्रकार गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सांगितलेले आहेत. कशा प्रकारे मनुष्य मरतो. ह्याच्यामध्ये कसं असतं, काही जणांना वाटतं की आपण जीव दिला किंवा हे केलं तर आपण सुटलो, म्हणजे आपल्या पाठीमागची जी काही जी आपली देणी घेणी कर्म आहे किंवा फ्रस्ट्रेट दुःख झालं असतं, एखाद्या संकटात इतकं असतो की बाहेर येणारा नसतो, तर त्याला असं वाटतं की आपण आता जीव दिला की मोकळं होतं. पण नाही, तुम्हाला ते परत रिव्हर्स जन्म पुढचा घेऊन तुम्हाला ते भोग भोगायलाच लागतात. आणि हे भोग मागही एका निरूपणात सांगितलेलं आहे की परमेश्वर ही अशा घटना बरोबर आपल्या पत्त्याच्या सिक्वेन्स सारख्या जुळवत असतो. एखादं लहान मूल दुसरी तिसरीतला खेळता खेळता विहिरीत पडतो, तो मरतो. एखादा खेळत असताना कार मागं घेत असतो, तो मुलगा मरतो. आपण हळहळ व्यक्त करतो की अरे 5 वर्षाचाच होता, 4 वर्षाचाच होता. पण अशा जणांनी ही पूर्वकर्मातली किंवा पूर्वजन्मातली केलेली आत्महत्या असते की तेवढं जीवन त्यांचं जगणं बाकी असतं. मग ते जगणं इथं कंप्लीट करतात आणि मग ते जातात. हा
भाग जो आहे हा तुम्हाला पत्रिकेच्या अभ्यासावरनं निश्चित कळू शकतो. तुम्हाला त्या अनुषंगाने विचार करणं असतं. काही जण असे असतात की त्यांना सांगितलं जातं की बाबा तुमचे आता ब्लड प्रेशर चालू आहे, काही जणांना डायबिटीज, म्हणजे हजारो रोग झालेले आहेत, किडनीचे रोग आहेत. त्याच्या व्हॅल्यूज व्हेरी असतात, की हाय असतात किंवा लो असतात. आपण म्हणतो की नाही पण मला काही होत नाही, माझा आत्ता काही मला त्रास नाही. पण ती गोष्ट कशी असते की परमेश्वराने कुठेतरी तुम्हाला एक संकेत दिलेला असतो. तुझं मर्यादेपेक्षा जास्त आहे. मग किंवा मर्यादेपेक्षा कमी आहे. एक रेघ जी आखून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण कधी प्रत्येकाने ईसीजीचा ग्राफ जीवनामध्ये कधीतरी बघितला असेल. तो असा वरही असतो आणि खाली असतो. तो फक्त जर वर कधी असेल तर कधीच नसतो. वर आणि खाली म्हणजे जीवनातली अवस्था उत्तम आणि निचत्तम अशा दोन्ही अवस्था असतात. त्या दोन्ही समतोल हव्या. वरती जरी ग्राफ जास्त गेला तरी औषध लागणार आहे आणि खालचा जरी कमी जास्त झाला तरी औषध लागणार. म्हणजे तो समतोल हवा. मग इथं काय आहे, मग ह्या पत्रिकेच्या अभ्यासामधनं तुम्हाला आरोग्याचं स्थान किंवा ह्याच्यातनं पडणारं इम्पॅक्ट, एक जनरली आम्ही अभ्यास करतो ते 8व्या-9व्या स्थानावरनं करतो. याचं काय आहे तर त्याच्यावरनं ते कळतं की आपण निदान हे करू शकतो. त्याच्यातनं मग सरासरी काढू शकतो की साधारण प्रत्येक पत्रिकेमध्ये विषोत्तरी दशा नावाची एक पाठीमागं दशा लिहिलेली असते. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाचं त्या व्यक्तीला कधीपासनं त्या ग्रहाची दशा किंवा काय आहे हे सगळं, म्हणजे 7.5 लहान 7.5 मध्यम दीर्घ हे सगळं लिहिलेलं असतं. याचा अभ्यास होणं गरजेचं असतं. ती पानं काय होतं आपल्याला, म्हणजे अभ्यास जे करत नाहीत त्यांना ती पानं कळतच नाही, की आपण नुसतं म्हणतो हा आता याचं आलं. तसं नाहीये. अख्खं एक प्लुटो ग्रह घेतला किंवा छोटा नेपच्यून घेतला आपण, म्हणजे आमचं तर ज्याच्यामध्ये आहे की नेपच्यून हा एकमेव ग्रह आहे की सगळ्या ग्रहांना तो कमांड करणारा आहे, की त्याला अवलियाच म्हणतात, की तो काहीही करू शकतो त्याच्यावर. आणि त्याच्यावर काम त्याचा गुण काय आहे तर मानसिक अवस्था बिघडवणं. तर आज समाजात बघा किती लोक, 80-85% लोक डिप्रेशनमध्ये आहेत. अति त्यांना ताण आहे, प्रत्येक गोष्टीचं त्यांना काळजी आहे, म्हणजे प्रत्येक क्षण आणि क्षण अस्थिर अवस्थेमध्ये ते जगतात. पत्रिकेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला की जे अगोदर लोकांच्या समोर नव्हतं, नेपच्यूनचा ग्रह, की हा सगळ्या ह्या कृती जे आहेत ना काहीही करू शकतो, काही नाही तो होता, सगळे घरात गेले, त्यांनी खुर्ची घेतली, गळफास लावला आणि तो मेला. मग ज्योतिष बघणारा बघतो त्याचं काय खराब होतं, राहू खराब होता, केतू खराब होता, पण त्या नेपच्यून ग्रहाकडे कोणी लक्ष देत नाही. हा खरं वास्तविक आपल्या पॉडकास्टचा भाग नाही, पण एक सांगतो की कशा प्रकारे आता ज्यांचं जसं यांनी सांगितलं की तिथं त्या माणसाला हार्ट अटॅक आला. शारीरिक भाग हा त्याच्यामधला पहिला इश्यू झाला की त्याला इथं इंडिकेट केलं होतं पहिल्यापासून की बाबा तुला हे आहे. प्रत्येक गोष्ट मशीनमध्ये दिसली नाही तर ती नाही असं होत नाही. कित्येक लोक असे आहेत की हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी नॉर्मल असतो आणि त्याला पुढच्या क्षणात तो हार्ट अटॅकने जातो. मग ते इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय की तुमची सरासरी माहिती असलेला तो एक ग्राफ असतो, ॲव्हरेज ग्राफ असतो. परत त्याच्यावरती तुमचं वापरलेलं मशीन ते किती वेळा वापरलंय, त्याचं कॅलिब्रेशन झालं की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये सहभाग आणि भाग येतो काढणं. आपण बऱ्याच आता डॉक्टर्स बघितले की एमडी कार्डिओलॉजिस्ट असतात. अगोदरचे एमडी कार्डिओलॉजिस्ट स्वतः ईसीजीची कॅप्स पुश करायला लागतात ते करायचे. आता त्यांच्याकडं जे कोणी त्यांचे असिस्टंट असतात किंवा रिसेप्शनिस्ट असते, ती 10वी-12वी पण झालेली नसते, तर ती तिला माहिती असते, तरी सांगितलं असतं अमुक अमुक ठिकाणी खोच, ती आपलं ती जेल लावते आणि खोचते. मग ते हॉरिझॉन्टली व्हर्टिकली सरळ बसलंय का नाही बसलंय का, हा काय आहे, हा एक प्रकारचा असा भाग आहे की ज्याच्यामुळे माणसाची हानी होऊ शकते. म्हणजे आता त्याला त्या पत्रिकेशी जोडणं म्हणजे जरा चुकीचं होऊन जातं, की हा एक सरळ आपण म्हणतो ना की हा ह्युमन एरर आहे, माणसाच्या आतनं झालेली चूक आहे की त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात, असं बऱ्याच वेळा होतं. आणि दुसरा भाग आहे की नशिबाचा भाग आहे, की
म्हणजे आत्ता एक सांगायचं झालं तर कालचीच घटना सांगतो. काल माझ्या जवळचा मित्र रोज माझ्याकडे येतो. त्याला त्याचं पोट दुखायचं आणि त्याला होत नव्हतं. हिमोग्लोबिन 9 वरती जात होतं. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं सगळ्या कॅन्सरच्या टेस्ट करायला सांगितल्या की तुम्हाला कॅन्सर असायची शक्यता आहे. तो इतका टेन्शनमध्ये आला. जाऊन त्यांनी पुणे हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्या. सगळ्या टेस्ट केल्या. एका ठिकाणी त्याला थोडंसं सिस्ट सारखं आढळलं. मग अजूनच ते म्हणजे त्याचा जो मित्र एकदम कणखर तो रडायला लागला. त्याचा मुलगा रडायला लागला. गुरुजींकडे जेव्हा त्यांनी विचारलं की हेमंत तुला काय म्हटलं काही नाहीये तुला. ते तिकडं रिपोर्टमध्ये काही येऊ दे तुला काही झालेलं नाहीये एवढं मला माहिती आहे. त्याची पत्नी बँकेत फोन करते. तिने रडता रडता म्हणली की काय झालं. म्हटलं काहीच झालं नाही. रिपोर्ट मला सांगू नका. रिपोर्ट होतं पण त्याच्यात म्हटलं त्याचं कारण ते नाहीये. त्याचं कारण त्याचा संबंधच नाहीये. तर तुम्ही त्याच्यात नाही. पण रिपोर्ट येईपर्यंत माणूस किती खचतो. एका मिनिटात कणखर मनुष्य. हे मी एका 4 तासाच्या खेळामध्ये पाहिलं की किती खचलेला. मग त्याच्यात त्यांनी विचारलं प्रश्न की अरे आपलं काही गंडांतर आहे का, माझी पत्रिका खराब आहेत का, ग्रह खराब आहेत का. म्हणजे कुठं कुठं मनुष्य एका मिनिटामध्ये कुठपर्यंत जातो. किंवा ठीक आहे आता जाऊन बघून येतो किती कॅन्सर आहे माझ्या ह्याच्यामध्ये, डिप्रेशनमध्ये, रात्रभर झोप नाही. मग उगाच त्या घरच्यांना सांगणं झालं की इथं बघ काय ह्याला लागलं तर इथं पैसे ठेवलेत आहेत ना आपल्याकडं. एक फक्त एवढं टेस्ट करा ह्याच्यासाठी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य स्वतः तयार करतो. म्हटलं कुठंच काही झालं नाही. म्हटलं तू किती वर्ष आपण आपली मैत्री आहे, तू इथं वर्ष येतोय. म्हटलं तुला डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास नाही का त्यांनी सांगितल्यावर. काही नाही. सगळे रिपोर्ट जेव्हा त्याचे आले कशातही काही निघालं नाही. डॉक्टरांकडे काल गेला. डॉक्टर म्हणले काही झालेलं नाहीये बिंदा. आता गंमत बघा. ज्या डॉक्टरांकडे त्यांनी सांगितलं तुझ्याच डोक्यात तू अतिविचार करतो म्हणून सांगितलं एकदा तुझ्या डोक्यातला किडा जाईल. ही काही पद्धत झाली का सांगायची. ते टेस्ट पण स्वस्त नसणार. त्याच्यामध्ये एखाद्याला कार्डियक अरेस्ट येऊ शकतो ना प्रेशरने. म्हणजे काय झालं असं नसतं. म्हणून म्हटलं की काही गोष्टी ज्या आपल्या नशिबात असतात ना हे सहजतेने समजून घेतले पाहिजे. जीवनात घटना घडली आहे ना तर ती आपण पहिल्यांदा काय ती सहज पहिली स्वीकारली पाहिजे. आपण ती स्वीकारत नाही. ती स्वीकारून त्याच्यावरती विचार करून त्याला बाजूला करणं गरजेचं आहे. पत्रिका जेव्हा तुम्ही घेऊन जाता समोरच्याला टाकता की असं असं आहे तर त्याच्यावर 100% त्या कोणाकडे कुठल्याही ज्योतिषाकडे जा. त्याच्यावर विश्वास ठेवा की काय आहे आणि काय नाही आणि कुठल्या अनुषंगाने ह्या गोष्टी चालू आहेत. कारण कुठल्या अनुषंगाने चालू आहे तर अजून एक केस कालचीच पण ती एक सांगतो. एका ह्यांचे मिस्टरांचं एका कंपनी बरोबर डिलिंग होतं. त्यांचं खूप कर्ज झालं आणि मिस्टर गेले. बायकोचा कशातच संबंध नाही. पण येणारे पैसे बायकोच्या खात्यात जमा व्हायचे. तर कंपनीने बायकोला अडकवलं. त्याच्या वेगळी कमिटी बसवली आणि तिथे तिला शिक्षा होऊ शकते किंवा कोट्यांवधीमध्ये भरपाई मागितली की ज्याचा काय. मग त्यांनी मला फोन केला माझी मुलगी कशातच नव्हती आणि तिला हे भोगायला लागतंय. म्हटलं असं नाही. परमेश्वर कुठलीही गोष्ट करताना उगाच करत नाही. म्हटलं एका गोष्टीचं उत्तर द्या. येणारे पैसे तुमच्या मुलीच्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे की नाही. हो ते व्हायचे पण ती वापरायची नाही. म्हटलं ते सोडून द्या. यायचं दूध तुमच्या घरात टाकल्यावरती गवळी हा तुमच्याकडनंच ते दुधाचं बिल घेऊन जाणार आहे. भलं तुम्ही म्हणाल की मी पित नाही ते शेजारच्यानं देतो त्याला त्याचं घेणं नसतं. हा व्यावहारिक दृष्टिकोन झाला. म्हटलं तुम्ही जेव्हा घेतात तेव्हा तुम्हाला कंप्लेंट नसते. पण जेव्हा अशी काही सडन घटना घडते तेव्हा मग तुम्हाला कंप्लेंट होते. ती सुद्धा घटना तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. येस तुम्हाला त्यातनं प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन जे आहे ते आपल्याला काढता येतं. पण आपण ती घटना केलेली आहे हे पहिलं स्वीकारणं. तिचा काही दोषच नाही. तिने काहीच केलं नाही. अकाउंटमध्ये पैसे आले हाच मोठा दोष आहे. तिथं कशासाठी घेतले मग तेव्हा का ठेवू दिले. म्हणजे यजमानांना घातलेला पाठिंबा की मग म्हणजे काय झालं तुम्ही गव्हर्नमेंटलाही फसवलं. तिथला टॅक्स चुकावा म्हणून तुम्ही इथं पैसे घेतले. या सर्व गोष्टी वेगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. पण आपण विचारधारा करताना येतो. आपण काय करतो फक्त पत्रिका समोर टाकतो. हिचं काय वाईट होतं म्हणून हिच्या नशिबी आलं. तर हिचं वाईट एवढंच होतं की तिला तिच्या पत्रिकेमध्ये जो एक भगवंतानी
पुढं आमिष ठेवलं होतं ते तिने झिडकाराला पाहिजे होतं, ते तिने स्वीकारलं आणि त्या आमिषाला ती बळी पडली. आणि मग ती बळी पडली तर त्याचं तिने पेनल्टी ही तुम्हाला द्यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही त्याच्यामध्ये करून उपयोग नाही, ती द्यायलाच पाहिजे. फक्त होतं कसं, असह्याचं सुसह्य. जसं संत म्हणजे अक्कलकोट स्वामी असो, शंकर महाराज असो, गजानन महाराज असो, नाही तर अजून कुठले संत असो, हे जीवन असह्याचं सुसह्य करतात. म्हणजे जी ताकद आपल्याला नसते, जो आपण त्रागा असतो, त्रास असतो ना, ती जगण्यासाठी उत्तम मार्ग ते काढतात. कर्माचे भोग ते संपवतात. त्यातलं एखादंच उदाहरण असतं, ते एखादंच असतं. सगळ्यांचे नाही होत, ते सुसह्य करतात. आपल्याला ती समजदारी देतात किंवा आपल्याला तो त्या पंथावरती, त्या मार्गावरती आणतात, की नाही आता तू नीट वाग, आता तुझं नीट सगळं कर. सिगरेट पिणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत कळत नाही की आपण रोज त्या पाकिटावरचं वाचतो, सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ, आणि तरी पितो. आणि त्याच्यामध्ये पण आहे ना, काही जण असतात ते 2 वर्षात त्यांना कॅन्सर डिटेक्ट होतो आणि ही लोक सांगतात बघा मी 25 वर्ष सिगरेट तर मला काही झालं हा हा एक प्रकार सांगितलं ना, हा खोटा अहंकार आहे. ओके. हा खोटा अहंकार आहे की आम्ही त्याच्यामध्ये नाही, मग त्याच्यात त्यांच्या त्या हे सध्या सुद्धा विषय होतात की आम्ही फक्त वरच्यावर ते इन करतो वगैरे, असले काही काही प्रकार असतात की ते. पण शेवटी काय आहे, तुमच्या शरीरापर्यंत ते आलेलं आहे. तुम्ही घरच्यांचा विचार करत नाही. तो म्हणजे जो स्मोकिंग करतो त्याच्याऐवजी पॅसिव्ह स्मोकिंगचा पण त्या माणसाने विचार केला पाहिजे, पण ते होत नाही. पत्रिकेमध्ये सगळ्याच पिढीचं आत्ताच्या पत्रिकाचे दोष खराब असतील का? आत्ताच्या पिढीत जिथं बघावं तिथं. काल परवा टीव्हीवरती 364 कोटींचं ड्रग पकडलं. म्हणजे विचार करा, हे सारखं दर 5-6 दिवसात पकडलेलं कुठंतरी खपत असेल ना. आज प्रत्येक ठिकाणी हे सगळं फैलावत आहे, तर आपण असं म्हणायचं का या मुलाची पत्रिका खराब आहे, मग कुठल्या नादी लागला? हा, ह्याला कसं ड्रग प्यायचे त्या पत्रिकेत लिहिलंय का की हा ड्रगच्या ऍडिक्ट होऊ शकतो वगैरे काय? इथं तुमचे संस्कार पण आले ना. आई वडिलांचे संस्कार लक्ष देणं, मागं आपण एका भागात केलं होतं की आई वडिलांची याच्यामध्ये भूमिका जी असते ना, ती एक तर दाबून ठेवणं एखाद्याला आणि अति मोकळेपणा देणं, ह्या दोन्ही गोष्टी त्यांना मुलावरती विश्वास ठेवा. आपल्याला कळत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी वागण्यात थोडासा बदल झाला तर कसा झाला हे आपण कळलं पाहिजे. आपल्याला ते आपण कायमच आपल्या मुलीकडे जर संशय नजरेने बघितलंच की उशिरा का आलीस, ह्याच्याबरोबर गेली होतीस का, म्हणजे जी गोष्ट नव्हती ती तुम्ही त्या मुलीच्या किंवा त्या मुलाच्या डोक्यात मध्ये टाकून देता. आणि त्याच्यानंतर तू पण पुढे होतो ना, नाहीतरी माझ्यावरती आग येतोय एक्झॅक्टली. मग ते म्हणतात की मी जर करत नाहीये तर मग मी त्याच्यापेक्षा करून हे होतं. मग ह्या गोष्टी अयोग्य आहेत. त्यामुळं ही तुमची कळायची वस्तुस्थिती आहे. तरुण पिढीचं आपण बघतो आता कित्येक जण येतात की 40व्या वर्षी आता तुम्ही म्हणलात 45व्या वर्षी, हे काही म्हणजे मृत्यू व्हायचं वय नाही. पण मग अगोदर लाईफ डिसिप्लिन कसं होतं, अनुवंशिकता होती का, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात की यांनी याच्यात होतं का. आणि ह्या पत्रिकेमध्ये कळतात. सगळ्यात महत्वाचं काय की ह्या पत्रिकेमध्ये कळतात की काय आहे आणि काय नाहीये, तर तसा तो अभ्यास करणं गरजेचं आहे. एका एका ह्याच्यामध्ये आम्ही जस्ट एक अभ्यासाकरता केलं की 5 आणि 6 मध्ये शक्यतो संपत्ती किंवा आई बहिणी भावाशी भांडणं किंवा कंपॅरिझन जे आहे ते कळतं. एकांचं काहीच नव्हतं, अरे म्हटलं इथं काहीच नाही, तरी भांडणं भरपूर आहेत. पत्रिकेत कसं काय नाही, असं त्याच्यामध्ये होतं. मग इथं नाही ना, मग तुम्हाला अगोदरचं पाहायला लागतं, मागच्या पिढीचं बघायला लागतं. हे मागणं तर आलेलं नाही ना पुढं सरकार. म्हणजे वडिलांनी कर्ज करायचं आणि मुलांनी फेडायचं, त्यातला हा भाग झाला की कोणीतरी. आणि हे सुद्धा अनैसर्गिक नाही, नैसर्गिक आहे. वडिलांची प्रॉपर्टी आपण घेतो, शेतसारा घेतो, तो मुलगा घ्यायचा हक्क आहे. तसंच कर्म सांगतं, नशीब सांगतं, बाळा रे तू ते घेतलंस ना, ही संपत्ती घेतलीस ना, तर ही पण संपत्ती तुला घ्यायचा, तूच घ्यायचीस, दुसरं कोणी घेणार नाही. मग ते दोष सुद्धा पुढे तसेच कॅरी फॉरवर्ड होतात. मी कायम माझ्याकडे एखादा आला तर त्याला मी सांगतो की तुम्ही बघण्यापेक्षा तुमच्या मागच्यांचे बघा. पितृदोष असेल, मातृदोष असेल ना, तर त्या मुलाचा मुलीचा फक्त दोषावरती काम करून किंवा विचार करून चालत नाही.
कारण तो दोष, पितृदोष हा मागच्या पिढीतनं आलेला असतो. त्यामुळे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलांचंही बघणं गरजेचं असतं आणि आजोबांचंही बघणं गरजेचं असतं. कारण जेव्हा तो त्याचं पूर्ण तो सॉल्व्ह केला जातो, तेव्हा तो पुढच्या पिढीला जात नाही. नाहीतर तोपर्यंत ते पुढे सरकत जातं. म्हणजे दादा तुमचं म्हणणं आहे की समजा कोणाचे आजोबा वारलेत, आजोबा वारल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांचं सगळं सगळं सामान असतं ते कोणाला तरी दिलं जातं, फेकून दिलं जातं, इव्हन पत्रिका फेकली जाते. तुमचं म्हणणं ती पत्रिका सांभाळून ठेवून जेव्हा आपली पत्रिका दाखवल्या जाते तेव्हा आपल्या वडिलांची पण बघणं पत्रिका पाहिजेच, बघणं ओके. पाहिजेच ते. ओके. पत्रिका आता काय होतं, आपल्या आजोबांचं कित्येक जणांना त्यांचे नाव पण माहिती जन्मतारीख नाही, नावच कुठं हे माहिती नाही. केलेलं आहे बरोबर. तेही माहित नसतं. सगळ्या गोष्टी पण सांगितलं ना की परमेश्वरांनी किंवा आपल्या शास्त्रांनी अशा गोष्टी करून ठेवल्या, ते काही नसेल ना तरीही तुम्हाला येतं. म्हणजे असं धरून चाला की एखादा मनुष्य आहे, त्याचं काहीच माहित नाहीये, तर फक्त त्याच्या बायकोचं नाव विचारायचं, त्याच्या बायकोच्या नावावरनं तुम्हाला ते कळतं की काय दोष आहे ते. अच्छा. आता तो अभ्यास आहे, तो ओके. काय म्हणजे तसं नुसतं कसं कळतं, तर तो अभ्यास आहे की जो केलेला आहे की माझ्याकडे काहीच नाही तर मी कसं काय करणार त्याला. कारण कुठंतरी त्याला आपण सांगायला किंवा बोलायला प्रूफ पाहिजे की ह्या गोष्टी अशा मग त्या आपण त्या तिथं त्यांच्या घरात घडत असतात किंवा आजूबाजूला असतात की काही आहे का. कारण मग आपण बरोबर त्या मार्गस्थानी चाललो हे आपल्याला पहिल्यांदा कळतं. नाहीतर मुळात काय होतं की तो यजमान ज्योतिषाकडे जाताना तो प्रश्नच विचारत नाही त्याला की काय होतं, म्हणतो ठीक आहे, हो ठीक आहे. मागच्या ह्याच्यामधले काय दोष आहे, पितृदोष आणि मातृदोष, ते गुरुजी विचारतच नाही कधी. हा त्यांचाही दोष झाला, यजमानांना तर माहीतच नसतं, फक्त तुम्ही जाऊन करून या. मागचं जर त्याच्यामध्ये असेल, बघा एक सिंपल बघा ना व्यावहारिक गोष्ट, मुलाला कुठलंही व्यसन नाहीये, मुलगा व्यवस्थित कमवतोय आणि उलट आहे की बापाला सगळा प्रॉब्लेम आहे, बापाला त्रास आहे, बाप व्यसनी आहे, बापाने कर्ज केलेलं आहे. शेवटी होतं काय, फेडायला मुलाला लागतं. मग तिथं काय झालं तर वडिलांचं ऋण जर तुम्ही बघितलं तर पितृ ऋण आणि मातृ ऋण हा आपल्या शास्त्रामध्ये शब्द आहे आणि ते ऋण आहेच आहे की जे प्रत्येकाला उतरवावंच लागतं, ते सोडता येतच नाही. पितृ ऋण आणि मातृ ऋण ही दोन ऋण अशी आहेत की माणसाला ती कुठल्याही कोणीही असो ती त्याला उतरवाच लागतात. मग ती चांगली असतात आणि वाईटही असतात, दोन्ही गोष्टी असतात की त्यातनं अडकून बसू नये ह्याला. आणि सिंपल छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या काही मोठ्या गोष्टी नसतात, पण ह्या ह्या पुढं येतात. मग होतं काय, मागच्या पिढीकडे लक्ष जात नाही, त्यामुळं आत्ताच्या पिढीचा त्रास जो असतो ना तो जात नाही किंवा काय आहे काय नाहीये. जसं आपण म्हणतो की पूर्वकर्माचा दोष आहे, मागच्या जन्मामध्ये काय जे केलंय ते आता ह्या जन्मामध्ये आपण फेडतोय. अगदी मान्य आहे, आपण फेडतो. पण मला नक्की काय फेडायचं आहे, मी मागच्या जन्मी तुम्ही बँकेचं कर्ज घेतलं तर ते तुम्हाला आता फेडायचं आहे. जर तो ह्या जन्मी म्हणलं ठीक आहे मी फेडायला तयार आहे, आणि त्यांनी प्रश्न विचारला मी कुठल्या बँकेत जाऊन पैसे भरू, कुठल्या बँकेचं कर्ज होतं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. मग इथं होतं काय, ते पैसे तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ती एखादी साधना बिधना एखादा होम यज्ञ करतो आणि मग ती तुमच्या पित्रांपर्यंत ते सगळं पोहोचवतो आणि ह्याला हे यजमान त्याला बळी पडतात. 1,00,000-1,50,000 की रुपये खर्च पण त्याच्यामध्ये करतात फटका बसतो त्याला, की त्याच्यामध्ये ते जातात आणि मग त्यांना वाटतं की हा आता तुमचं सगळं हे झालेलं आहे, ते तिथपर्यंत सगळं पोहोचलेलं आहे. तसं होत नाही, या गोष्टी तशा होत नाहीत. प्रत्येक मनुष्याला फक्त स्वतःची डिफेन्स सिस्टम तयार करायला लागते. दादा याच्यावरनं डिफेन्स सिस्टम तयार करावरनं त्याच्यावरच असा प्रश्न आहे की एकतर जर आपण ज्योतिषाकडे गेलो तर तो ज्योतिषी सांगतो, तुम्ही जर त्याला लीड दिली की मला असा असा प्रॉब्लेम आहे, मग तो मस्तपैकी गुंडाळून टाकतो. काही जण असतात ते ज्योतिषाकडे जातात, ते सांगतात ही पत्रिका आहे, आता तुम्ही सांगा तुम्हाला काय दिसतं, म्हणजे ते ज्योतिषाची परीक्षा घेतात. पण मी ॲज अन इंडिव्हिज्युअल मी अशी कशी स्ट्रॅटेजी बनवायची की मला काय इश्यूज आहेत, माझा याच्याबद्दल जर मी युट्यूबवरनं बसून बसून सगळे एवढे ज्योतिषाचे व्हिडिओज बघितले, त्याच्यामधून मला काय इश्यूज दिसतात, त्याची अशी काही स्ट्रॅटेजी आपण मांडू शकतो का? आता कसं आहे, आपण जसं तुम्ही पहिल्यांदा हे म्हणलात की आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो आणि त्याला सांगतो की मी मुलाच्या लग्नासाठी आलेली आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला कळतं की हे मुलाच्या लग्नासाठी आलेले आहेत. किंवा
दुसरं म्हणलात की मी पत्रिका घेऊन आलेले, तुम्ही सांगा काय त्याच्यामध्ये हे आहे. इथं थोडस ऑब्जेक्शन एवढ्यासाठी घेईन की त्या क्षणी त्या प्रत्येक पत्रिकेमध्ये ना 36 भोग असतात, जसे 36 गुण असतात तसे 36 भोग असतात. हे कुठले भोग आहेत, तर त्या भोगातला कुठला भोग ह्या आत्ता आत्म्याला आहे हे सांगणं म्हणजे तेवढं तुम्हाला रूटपर्यंत जाऊन अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि तो क्वचितच असतो. म्हणजे रोगाच्या दृष्टीने अभ्यास केला तर तो माझ्या गुरूंना होता. त्यांना कोणी सांगितलेलं आवडायचं नाही की मी कशाला माझं पोट दुखतंय म्हणून. ते म्हणायचे मी वैद्य आहे, तुम्ही समोर बसलात की मी सांगणार तुम्हाला काय त्रास होतोय ते. हे तिथपर्यंत पोचणं किंवा तिथपर्यंत अभ्यास सूक्ष्मात जाऊन करणं हे खरं सांगायचं तर 1% आहे. आता प्रश्न दुसरा झाला की मी माझ्या मुलासाठी लग्न होत नाही म्हणून आलेला आहे. मग तो आलेला ज्योतिषी काय बघतो की मुलाचं लग्न का होत नाहीये, मग त्याचं सप्तम स्थान बघणार, त्याची ग्रहदशा बघणार किंवा इथपर्यंत बघणार, त्याचे कपडे बघणार, त्याच्या हातामधल्या अंगठ्या बघणार. नाही, तो नंतरचा भाग झाला. ओके. तो नंतरचा भाग झाला, पण अगोदर त्याच्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये बघणार. याच्यात कसं असतं, एक असं आपण एक सीन तयार करू की एक ज्योतिषी बसलेला आहे, त्याच्याकडे नवरा बायको गेलेले आहेत आणि जे नवरा बायको जातात ना, ही गंमत अशी असते ना की नवरा बायकोंमध्ये एकत्रीकरण असतं, पण तिथं जायचं एकत्रीकरण मानसिक नसतं. हा सगळ्यात मोठा भाग असतो. दोघंही वेगवेगळ्या विचारमानाने आल्या येतात एकत्र, पण दोघांचंही एकत्र एका ठिकाणी मतं जे आपण म्हणतो ना एकत्रित मतकरण, तर त्याच्यामध्ये ते नसतात. आणि मग ते त्याच्यात सांगतात की काय अडचण बरीच आहे त्याच्यात. एक क्ली तुम्ही त्याला दिली ना की ते समोरचं बाई लगेच चालू करते की नाही ह्याच्यामध्ये असं आहे, आम्ही खूप केलं त्याच्यामध्ये ह्याच्यात. मग त्या दोघांचा एकमेकांमध्ये अगं तेवढं काही नसतं त्याच्यामध्ये, काय की कुठले नातेवाईक जळतात का, हा ते फक्त विचारत नाही, हे एक क्लू टाकतात. ही पद्धत तुम्हाला सांगतो की लगेच ते म्हणतात हो यांच्या नातेवाईक आहेत, यांच्या घरचे आहेत, त्यांच्या घरचे झालं ते दोघांच भांडण होतात आणि तिथं त्याला ती सगळी स्टोरी कळते की तेच सांगून ओपन होतात कुठं काय. वास्तविक याच्यामध्ये काय होतं की आपणच आपली इन्फॉर्मेशन पूर्ण त्यांना देतो. ठीक आहे, माझं तर उलट मत आहे, तुम्ही सगळीच इन्फॉर्मेशन द्या. माझ्या मुलाचं लग्न होत नाही, आमच्या घरात अडचणी आहेत, आमच्या घरात हे आहेत, तेवढं त्याचं काम सोपं होतं आणि त्या अनुषंगाने विचार करा. मुलाचं लग्न होत का नाही ह्याच्या बरोबर ह्या मुलाचा जन्म का झाला इथपासनच्या ज्योतिषाने बघणं गरजेचं असतं. ह्याचा जन्म का झाला, कशासाठी जन्म झालाय, मग याचं लग्न, मग त्या आई वडिलांचा विचार पहिल्यांदा करायला लागतं, कौटुंबिक विचार करायला लागतो, तुमच्या घरातल्या संस्कारांचा विचार करायला लागतो. मुलगा काय करतो, त्याची सवयी काय आहेत, म्हणजे मुलगा 30-32 वर्षाचा असेल आणि तो काहीच करत नसेल तर कोण लग्न करणार त्याच्याशी. आज तिथनं हा एक भाग झाला. त्याच्यानंतर त्या मुलामध्ये खरेच अडचणी काय आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. वडिलांचा दोष आहे, आईचा दोष आहे. वडिलांचा असेल तर वडिलांच्या मागणं आलेला दोष, आईचा असेल तर आईच्या मागणं आलेला दोष, जमिनीचा दोष, वास्तुदोष त्याला म्हणतो. वास्तुदोष म्हणजे आपण घरात राहतोय ती वास्तू नाही, एकंदर कोणाची आपण बाहेर जमीन आहे किंवा शेती आहे तर त्याचा काही दोष असेल तर तो दोष. असं सगळ्याचं वर्गीकरण करायला लागतं. त्या वर्गीकरणामध्ये हा मुलगा कुठं येत बसतो हे पहिलं सगळं काढायला लागतं की कुठं कुठं आहे. त्याचबरोबर ह्याचा शुक्राचा दोष म्हणजे शरीरामध्ये असलेला शुक्र धातूचा दोष, की त्याचा गती किंवा त्याचा देहामधली असलेली ऊर्जा, ज्या आपल्या पत्रिकेतला रवी हा तेजोमय अवस्थेत नेतो, मग त्या दोघांचा कुठं असता आहे का हे पाहायला लागतं. एकाच फक्त अँगलनी एकाच दृष्टीने फक्त राहू खराब आहे की आता राहू केतू म्हणजे जसं चित्रपटामध्ये शक्ती कपूर आणि रणजित विलन होते की चुकून कधी त्याची त्यांना म्हणजे मनुष्याने बघितलं की त्याला माहितीच होतं की विलनच. पण गंमत बघा की नंतर आता काही चित्रपटामध्ये त्याने चरित्र इन्स्पेक्टरची अभिनेत्याची भूमिका केली तर लोकांनी ती डोक्यावर घेतली. आणि दुसरं ना तुम्ही प्राणचं एक्झाम्पल बघितलं तर तो खऱ्या आयुष्यामध्ये सर्वात सज्जन माणूस होता फिल्म इंडस्ट्रीमध्ये. अगदी. आणि पण हे कसं झालं म्हणजे
हा म्हणजे बघाचा दृष्टिकोन. मग तो दृष्टिकोन आपण पहिल्यांदा मांडून घेतला पाहिजे. ह्या सर्व दृष्टिकोनातनं जेव्हा विचार होतो त्याच्यातनं मग गणित मांडलं जातं की ह्याला दोष काय. तसे राहू केतूंना पहिलं दोष देऊन मोकळे होतात, कारण सगळ्यांना माहिती आहे की हे त्रास देणारे हेच दोघं आहेत. पण तसं नसतं. म्हणजे जेवढा राहू त्रास देतो ना तेवढा तो सपोर्टिव्ह पण असतो. पण तुम्ही त्याचा एखाद्याचा तुम्ही जर वाईटच म्हणलात तर तुम्ही तो तुम्हाला कशाला काय चांगलं तुमच्याशी वागेल. तुम्ही रोजच त्याला जाऊन वाईटच म्हणताय, तर तसं नाहीये. तुम्ही मग नाग जर डसत असेल, नाग तुम्हाला जर डसत असेल, तुम्ही घाबरत असाल, तर पूजा कशाला करता. पूजन तसं करतोच ना नागाचं आपण नागपंचमीला. नाही तर पूजन मग जर ज्याला बघितल्यावर काठीने मारलंच पाहिजे चावेल म्हणून, तसं तुम्ही वर्षाला पूजन का केलं जातं. कारण का, तर अज्ञान, समजून घेत नाही. मग तसं ही गोष्ट समजून घेणं. कालसर्प योग मागेच सांगितलं की आम्ही ज्याच्यात काढलं ते 64 प्रकारचे योग आहेत. त्यातले 3च योग वाईट अवस्थेत असतात. त्यातला एक दीर्घ असतो, वासुकी कालसर्प योग जो आहे, जे मुळामध्ये 1000 माणसांमध्ये फक्त दोघा तिघांनाच हे 3 दोष असतात. बाकीचे चांगले असतात. पण ते वाटतं की आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे थोडंसं अंगाची कणकण येतंय आणि डायरेक्ट अँटीबायोटिक्सच चालू करायचं, तर त्याला त्याचा रिॲक्शन होणार अँटीबायोटिक्सने. मग होतं काय, जे हा इथं सगळ्यात मोठा अभ्यास महत्वाचा आहे. कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तो करत नाही. मग फक्त कालसर्प पत्रिकेत त्याला विचारलं ना की पहिलं सांगतात, हो आम्ही कालसर्पाची शांती केली. पण तुम्हाला मदत करणारा जर असेल ती दशा, तर तुम्ही ती कशाला केली. म्हणजे तुम्हाला जे ऍक्टिव्ह होतं ते तुम्ही ते संपवून टाकलं त्याला. मग ते हे सांगत नाही. मग हातामध्ये त्याच्यासाठी पोळं घाला, मग अमुक तो केतूचा खडा घाला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या नंतर येतात. की तुम्ही त्याला जर राहूच खरा वाईट आहे तर मग गोमेद कशासाठी घालायचा हातात. त्या राहूचा खाडा कुठला, तर गोमेद. तो कशासाठी घालायचा. मग जर खराब आहे तर त्याला का जवळ ठेवता तुम्ही. तर असं नाहीये, कुठलाच ग्रह वाईट नाहीये, सगळे ग्रह चांगले आहेत. अगदी शनी ग्रह पण चांगले. मनुष्याची विचारधारा झाली आहे, तो जेव्हा काढून घेतो ना तेव्हा बोंब मारतात, पण जेव्हा देतो ना तेव्हा सांगत नाही की आता मला जाता जाता परत दिलं बरं का त्याने सगळं. शासनाचा ग्रह आहे, म्हणजे जेलर आहे तो, त्याला आयुष्याचा जेलरच म्हटलेला आहे. पत्रिका हे तुरुंग आहे आणि तो त्याचा जेलर आहे. की तुम्हाला तो सुधरवलं की त्याची त्या कायद्याची मुक्तता जशी होते तसा तो मुक्त करतो सुधरवून. म्हणून त्याच्यात पण जर तुम्ही मुळातच योग्य असाल, मुळातच तुमचं आचरण आचार विचार हे सगळं उत्तम असेल ना, तर तुम्हाला घाबरायची कारणच नाही. तुम्हाला जो आहे तो सहजतेने सर्व होणार आहे. म्हणून मुळामध्ये पत्रिकेच्या दृष्टिकोनातून आपण काय अँगलनी विचार करतोय ते होत नाही. दुसरी गोष्ट की म्हणजे आज ही एक गोष्ट परत सांगतो की आता या 4-5 वेळा आपल्या हे पॉडकास्ट बघितल्यावर की शांती हा जो प्रकार आहे, फक्त वास्तुशांत आणि उदक शांत ह्या 2 शांती सोडल्या तर बाकीच्या शांती घरामध्ये करू नये. हे मी परत मुद्दामून का सांगतो आहे की हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला. बरेच गुरुजी सांगतात आम्ही घरी येऊन करतो, चालत नाही. हे परत एकदा मुद्दामून ही नोंद करून घ्या. ती केलेली असेल समजा तुमच्या घरामध्ये तर ती वाया गेली असं समजा. कित्येक शांती अशा आहेत ज्या वाईट ग्रहांच्या आहेत, तिथं यजमानांना सुद्धा उपस्थित राहायची परमिशन नाही. तिथं तुम्ही उपस्थित, तुम्हाला त्या गुरुजींवरती जे कार्य करत असतात त्यांच्यावरती विश्वास ठेवायला लागतो. संकल्पाद्वारे तुम्हाला या गोष्टी केल्या जातात, तुमच्याकडनं अनुमती घेतली जाते की तू आमच्यासाठी हे कर, पण तिथं उपस्थित राहता कामा नये, तिथं राहता येत नाही. हा हे तुम्ही पहिल्यांदा खुणगाड बांधून घ्या. बरेच जण करतात घरामध्ये शांत्या, हल्ली दणादण करतात, करू नका. घरामधली असलेली उत्तम ऊर्जा तुमची संपून जाईल आणि नको ते गोष्टी परत पाठीमागे लागतील आणि मूळ दोष तर सॉल्व्ह होणारच नाही. अन्यथा अन्यथा नंबर तर माझा आहेच आहे, त्या गुरुजींकडनं तुम्ही कॉल करा, त्यांनी समजावून सांगावं की घरात शांती मी का करावी. ऐकून घ्यायची पण माझी तयारी आहे की त्यांनी समजून सांगितलं, माझी चूक असेल तर मी सगळ्यांसमोर त्याची माफी मागायलाही तयार आहे. पण इथं लोकांची जर दिशाभूल किंवा चूक होत असेल
तर ती करू नये. ह्यालाच लागून दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना वाटतं की मी घरात परत जुना विषय आला की पादुका पूजन घरी आणून केले तर पत्रिकेतले दोष जातील का? जाणार नाहीत. 100% जाणार नाहीत. एवढं जर असतं तर नाही, फक्त ज्यांच्याकडं हे जे घेऊन येणार त्यांच्या घरामधली आर्थिक परिस्थिती चांगली होणार, एवढंच तुम्ही त्याला हातभार लावणार. तुमच्या घरामध्ये कुठलेही दोष जाणार नाही. सत्पुरुष असो किंवा पादुका असो, आपणहून तुमच्या घरी आल्या निरपेक्ष भावनेने, हे निरपेक्ष भावना ही खूप शब्द महत्वाचा आहे. अमुक यांना मी माझ्या घरी बोलवलं, उपयोग नाही, त्यांच्यात मधनं कुठलीही कंपनी तुम्हाला मिळणार नाही, ती ऍक्टिव्हेटच होत नाही. हा नियमच आहे. पण स्वतःहून आलं की ठीक आहे, अमुक आज मी तुमच्या घरी येतो, आज मला तुमच्या घरी यावंसं वाटतंय, समजावं आपल्याकडं उत्तम त्याच्यामध्ये ती जो व्यक्ती येतो तो सुद्धा चालून घ्यावा, ती व्यक्तीला सुद्धा चालून घ्यावं. तर कोणी आज येऊन तुमच्या घरी त्याच्यामध्ये बसेल आणि काहीतरी करेल की मी सर्व गुण संपन्न आहे, माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे, मी तुझ्याकडे येतो, तसं नाही करू. म्हणजे भोंदूगिरी होता का मला थोडक्यात सांगायचं. जे ह्याचं अनुष्ठान करतात किंवा ह्या मार्गाने जातात, एक तर पहिली गोष्ट हे कुठं जात नाही, हा एक भाग असतो. कारण त्यांच्या गुरूंची त्यांना तशी आज्ञा असते की तुला निवडले कशासाठी? समाजाच्या कार्यासाठी. आपण काय करतो? देव बाजूला राहतो, गुरु बाजूला राहतो, आपण आपलं अस्तित्व निर्माण करायचा मनुष्यत्व लागतो. हे चुकीचं आहे. तर हे होत नाही. आणि कुठेही प्रकारे येस, मंत्रशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांचा जो तीव्रता आहे ती कमी करू शकता. नष्ट करू शकत नाही, कमी करू शकता. तेवढंच करू शकता. पण आज यांना घरी आणा, एवढे खर्च करा आणि त्याच्यात हे करा. परत माझं सिंपल परत तेच लॉजिक आहे, कोणालाही नावं ठेवायची नाही. नक्कीच तुम्ही घरी असं जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या घरी पादुका आणल्या तर तुमच्या घरामधले सगळे प्रॉब्लेम्स, अडचणी दूर होतील, तर त्यांना 1 रुपया पण देऊ नका. हे मी तुम्हाला आजही सांगतो मुद्दामून की ते देऊ नका. स्वामींना तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर स्वामी वाया येणार नाहीत. स्वामी डायरेक्ट तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला कळणार पण नाही त्यांनी कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. इतका त्या तत्वावरती आपला विश्वास हवा. आता त्याच्या अनुषंगाने सांगतो, कालच व्हिडिओ लॉन्च झालेल्या देवमाजावरती श्रीकांत समजणकर काका आहेत, नरवीला असतात रत्नागिरीला. त्यांनी मला सांगितलं मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. ते माझ्या घरी आलेत आणि तो व्हिडिओ काल लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्वामींच्या पादुकांचं घरच्या घरी विदाऊट खर्च तुमच्या घरच्याच पादुका वापरून तुम्हीच पूजा करा. त्या व्हिडिओमध्ये ते टेक्स्ट पण दिलेली आहे, म्हणजे जे मंत्र म्हणायचे, स्तोत्र म्हणायचे ते पण त्याच्यात घातलंय. आणि लोकांनी आवर्जून करून बघा, तुमच्या खिशातून एक पैसा जात नाही, पण तुम्हाला नक्की काकांच्या स्वतःच्या आवाजामध्ये सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे. व्यक्ती सत्पुरुष व्यक्ती आहे, त्याच्याच आवाजाचं रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही. तुम्हाला मराठी येत नसेल वाचता तर नका वाचू, पण ते लावून ऐका आणि करा. हे जे आहे हे योग्य भूमिका आहे, ही योग्य भूमिका आहे. त्याच्यासाठी वेगळं काही किंवा त्याच्यातनं काही करायची गरज नाहीये. जे आहे ना ते आपल्या इथंच आहे. आपण ते बाहेर शोधतोय ना, हे आपलं दुर्दैव आहे. आणि आपण शोधतच राहतो त्याला. आणि कारण काय आहे की कुठंतरी आपण ओढलं जातो आणि त्याच्यामध्ये ते अडकून बसतो. पण आता जसं सरांनी सांगितलं, तोही उपाय आपण एका मागच्या भागामध्ये अशा समसदृश्य घरामध्ये पादुका कशा करायच्या आणि त्या तुम्ही घरातल्याच हे करा. कारण घरातलंच आहो सगळं. आपण इतक्या वर्ष घरातल्या गणपतीला आपण अभिषेक करतो, तोच तुमच्या बरोबर बाहेर दर्शनाला जा. पण काय जे आहे ना ते तुमच्या पाशीच आहे, बाहेर जायची गरजच नाहीये. तोच तुमचा साक्षीदार घरामध्ये तोच आहे ना. गणपतीच आपल्याला बघतो, आपल्यावरती लक्ष ठेवून ते तत्व बघत असतं. आणि असं थोडंच असतं. म्हणजे जर उद्या असं झालं की पादुका जर घरामध्ये आल्या आणि जर तुमचं चांगलं होत असेल तर मी असं त्याच्यावरती क्षमस्व, पण मी असं म्हणू शकेन की म्हणजे आता संत पण व्यवहार करायला लागले का की माझ्या पादुका घेऊन जा तरच घर शांत? नाही.
तुम्ही हाक माराच्या अगोदर ते तिथं हजर असतात. फक्त आपण इतके बिथरलेले असतो ना भौतिक गोष्टींमध्ये, आपल्याला ती जाणीव ते आपल्याला कळत नाही. हा एक भाग झालेला आहे की काहीतरी मी केलं ना म्हणजे ते आपल्या घरात आलं, असा मनुष्याचा एक विचार हे झालेला आहे. तसं नाहीये. हे संतांना न मागता हे तुमच्याकडे येतात आणि ज्याला खरंच गरज आहे ना तिथं ते नक्कीच येतात. काही लोकांना योग्य मार्गावर जाण्यासाठी त्यांना चमत्कार हे घडवायलाच लागतात. आपण ते त्याचा दृष्टिकोन चुकीचा घेतला तर ते आपल्याला योग्य वाटत नाही. गजानन महाराजांचा असो किंवा अजून शंकर महाराजांचा असो, की त्यांना वाटतं की म्हणजे गजानन महाराज की सिगरेट चिलीम ओढायचे की भर रे चिलीम. नीट अभ्यास केला, सगळं त्याच्यामध्ये केला की मग त्या दुसऱ्या अध्यात्मापासून कळतं की गांजाचा हे घेऊन आले होते महाराजांना की ते स्वीकार करा. परमेश्वर किंवा हे संत तत्व तुम्ही काय जो प्रसाद देताय ते स्वीकारतात म्हणजे ते घेणं तसं नाहीये. समाजाला सांगताना काय होतं त्याचं प्रबोधन सुद्धा त्यातनंच ते केलं जातं. जानकीराम सोनारांनी महाराजांची चिलीम ओढण्यासाठी विस्तव दिला नाही. आजच्या काळामध्ये तर आपण एक सिंपल कॉमन सेन्स मध्ये जर बघितलं की अरे जरा मला सिगरेट ओढायची, मला जरा लायटर दे किंवा काडेपेटी दे, आपण म्हणतो काय सिगरेट लायटर ओढताय, काय त्याच्यामध्ये हे आहे. आपण ह्या दृष्टिकोनातून विचार करतो. पण तिथली शिकवण जी होती ती वेगळी होती. ती काय होती की तुम्ही त्या अग्नितत्वाशी एकरूप झालात तर ती अग्नितत्वाची गोष्ट गांजा स्वरूपी वाईट गोष्टींचा सुद्धा नाश करते. आपण हे मनात विचार का घेत नाही की ती सुद्धा नाश करते आणि हे नाश करण्यासाठी स्वतःला खर्च करायला लागतं. ते म्हणजे या संतांना स्वतःला खर्च करायला लागतं, त्यांना स्वीकारायला लागतं क्षणिक समाजाला दाखवण्यासाठी की याच्यातनं सुद्धा तुमची श्रद्धा असेल तर अग्नी सुद्धा प्रगट होतो. आणि तुम्ही अहंकारी झालात तर चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा आळ्या होतात, जसं त्याच्या चिंचवण्यात आळ्या झालेल्या असतात. पण जेव्हा समर्थांचं महाराजांचं जेव्हा ते बघतात तेव्हा त्याच्यामध्ये काहीच नसतं. हा चमत्कार काय सांगतो? समर्पित भाव उत्तम ठेवा, समाजाशी वागताना अहंकाराने वागू नका. जर कोणी अडचणीत असेल, आज महाराजांनी मागितलं, त्याची काय सांगितलं, मी दुकान उघडताच त्याच्यासाठी मी का द्यावं याला. त्यामुळे अध्याय नीट समजून घेणं गरजेचं असतं. आपण नको ती गोष्ट समजून घेतो. आज मुलं हे प्रश्न विचारतात, आई वडिलांना कित्येक प्रश्न मुलं विचारतात, हे करत होते, हे महाराज करत होते, ते करत होते, हे शिव्या देत होते, आम्ही दिलं तर का? आणि तुम्ही त्यांची आम्हाला पोथ्या आणि स्तोत्र मंत्र वाचायला सांगता, मग आम्ही केलं तर काय चुकतंय? मुलांचा प्रश्न चुकीचा नसतो, फक्त त्याचं आपण जे स्पष्टीकरण देत असतो ना ते आपल्याला नीट शास्त्रशुद्ध त्याचं विश्लेषण करून त्याला दिलं तर तुम्हाला त्याचं व्यवस्थित त्या मुलाचाही समाधान होईल, तर चुकीच्या मार्गाने जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, एकदा जर एखाद्याने गोष्टी सांगितली की पत्रिकाच्या मार्फत, शिवाजी महाराजांची पत्रिका नसते का केलेली? प्रत्येकाची एक, आता आपण उदाहरण घेऊ त्याच्यामध्ये, पवार साहेबांचा ऍक्सिडेंट झाला, ते विमानाच्या अपघातात गेले. असं झालं का की त्यांनी कधीच बघितलं नसेल किंवा काही गोष्टी झाल्या नसतील? नंतर कुठली गोष्ट घडून गेल्यानंतर जेव्हा स्टेटमेंट होतं ना त्याला काय अर्थ नसतो. मग आम्ही सांगितलं होतं, आम्ही लिहूनच ठेवलं होतं, आम्ही बोललोच होतो, असं होतं तसं होतं. मग ते घडणारे तेव्हा का नाही सांगितलं की इथं करू नका, इथं थांबा बरं का? तेव्हा का नाही सांगितलं? तेव्हा काय अडचण होती? तसं नसतं. ह्याला ज्योतिष म्हणत नाहीत. कुठंतरी आपल्याला एक खात्री असते किंवा एखादी जे कळलं नाही ना तर ते सांगून टाकावं की हे मला काही कळलं नाही. त्याच्यामध्ये आपण गुन्हा काही करत नाही किंवा आपण मनुष्य आहोत. पण आम्हाला हे अगोदरच माहित होतं, हे स्टेटमेंटच चुकीचं आहे की असं होणार हे माहिती होतं. नाही, जर अगोदर माहिती असं तर तू सगळ्यात मोठा गुन्हेगार आहेस की तू त्याला ते अलर्ट केलं नाहीस, त्याला थांबवलं नाहीस. शेवटी नशीब आणि काळ जो ठरवतो तो मनुष्य तिथपर्यंत पोचतोच, तो काही भाग सोडून दे. पण त्याच परमात्म्याने, त्याच माणसाने
त्याच साधूंनी त्याच संतांनी तुमची निवड केलेली असते त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी. तो तुम्ही तुमचं काम करा, कानडोळा करायचा की नाही तो तो ठरवेल. प्रत्येक मनुष्याला संकट डायरेक्ट येतच नाही, हे मान्यच नाही की ज्याला हे संकट आलं त्याला अगोदर परमेश्वर नियती ही कुठली ना कुठली तरी कल्पना ही देतेच की अमुक अमुक तुझ्या जीवनात घडणार आहे, तेव्हा आता जरा सांभाळून राहा. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही किंवा काही वेळा तो आपल्याला संकेत कळत नाही. आपण असं म्हणू की संकेत कळत नाही याचे. म्हणून का कळत नाही की आपली विचारधारा आपलं इतकं आपण स्वतःला व्यस्त करून घेतलेलं आहे ना, नको त्या गोष्टी आपल्या मध्ये इतक्या भरल्या गेलेल्या असतात की आपण कधी एखाद्याचं ओपन हार्ट ऑपरेशन झालं की घरचे लगेच त्याच्यामध्ये तो रडायला लागतो, ते त्याच्यामध्ये मग ह्याला की ह्यांना काही होऊ नये, त्यांना काही असं होऊ नये, मग त्या देवाला नवस बोलले जातात, सगळं त्याच्यामध्ये केलं जातं. पण मनामध्ये असं का नाही होईल की माझा नवरा आज जाणार आहे, 2 तासात बाहेर येणार आहे, आम्हाला नंतर या ट्रिप करायच्या आहेत, हा पॉझिटिव्ह विचार का नाही? नंतर करणारी गोष्ट हा ती आधी कळली आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट झाली, अगोदर तुम्हीच नकारात्मकता करून त्याच्यामध्ये हे येतील का नाही बाहेर, मग डॉक्टर याच्यामध्ये आला म्हणजे आपणच सैतानाला जन्म घालतो, आपणच सैतानी वृत्तीला जन्म घालतो की काय आहे आणि काय नाही. नाही, शास्त्रात दिलेलं आहे त्या अनुषंगानेच ते दोष वेगळे केले जातात. तुम्हाला मंत्रशास्त्र मी परत एकदा सांगतो, सध्याच्या काळामध्ये स्वतःच्या कुलदेवतेचं तुम्ही स्मरण करणं, कुलदेवतेचं आवाहन करणं आणि प्रत्येक कुलदेवतेचा एखादा मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही जपणं हे गरजेचं आहे. ज्या माणसाला कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल, आपण असं धरून चाललो की मला कुलदेवताही माहीत नाही आणि मंत्रही माहीत नाही, तर तुम्ही काय करावं त्याच्यामध्ये? ओम नमः शिवायचा किंवा गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला श्रीराम जयराम जय जय राम ह्याचा तुम्ही जप करा, ते तिथपर्यंत पोचेल. हे त्या श्री महाराजांवर, गोंदवलेकर महाराजांवरती आपला विश्वास पाहिजे. त्यांनी 10 जप सांगितले का? नाही. श्रीराम जयराम जय जय राम एकच सांगितला, शब्द बदलला नाही. एवढं घ्या, तुमचं जीवनाचं सोनं होईल. तुम्ही असं म्हणाल माझं 2 दिवसात सोनं व्हायला पाहिजे, तर ते होणार नाही. तुम्ही जेवढं स्वतःला आत्मिकपणा मोकळं कराल, स्वतःला समर्पित कराल, तेवढाच भाव कदाचित तुम्हाला जसा तुमचा भाव असेल तसंच तुम्हाला मिळणार आहे. मी लाखभर जप केला, मला मिळालंच पाहिजे, नाही मिळायचं. कारण तो तुम्ही स्वार्थासाठी केला असेल तर ते तुम्हाला मिळणारच नाही. मागताना सुद्धा आमचे गुरु काय म्हणायचे, स्वतःसाठी काय मागतो? समाजासाठी माग, या जगतासाठी मागितलं पाहिजे, आपल्यासाठी नाही मागायचं. कारण तू तुझ्यासाठी मागितलंस तर हे सगळं हे जग बाजूला राहणार आहे, त्यांच्यासाठी कोण करणार? पण त्या जगासाठी मागितलंस तर तू पण त्या जगाचा एक भाग आहेस, म्हणजे तुलाही मिळणार आहे. मग मागताना आपण फक्त आपण म्हणतो माझंच होऊ दे, माझंच होऊ दे, चुकीचं आहे. तशा यांनी होत नाहीत. व्यवस्थित ग्रहांचा दोष, ग्रहांचा अभ्यास आणि कांडोळे केले. काही गोष्टी अशा असतात, खर्चिक असतात, म्हणजे तोही एक भाग आहे. काही गोष्टी खर्चिक अजिबात नसतात, काही गोष्टी खर्चिक असतात. ज्या गोष्टी जिथं आहे त्या गोष्टी तुम्हाला करणं प्राप्तच असतं. वेळ आणि काळ निघून गेली तर मग नंतर त्याला काहीही उपयोग होत नाही. मग नंतर त्याच्यामध्ये तुम्ही किती जरी केलं तरी त्याला काही अर्थ राहत नाही. असं कित्येक वेळा घडतं की जेव्हा सांगतो तेव्हा करत नाही, आणि मग जेव्हा गोष्टी घडून जातात आणि त्या हाताबाहेर जातात, मग तेव्हा काहीही करू शकत नाही. एकदा तुम्ही प्लास्टिकचा जो मोल्ड द्यायच्या आधीच तुम्ही ठरवायचं असतं की काय मोल्ड द्यायचा. पण एकदा त्याला मोल्ड दिला की त्याला परत तुम्हाला रिमोल्ड देता येत नाही, तो तसाच राहणार. मग तसंच आयुष्य आहे की तुम्ही पत्रिकेच्या एकतर आपण जावं का नाही हा पहिला आपला प्रश्न आहे. जर गेलात तर 100% जावं, सगळं गेलात तर सर्व दृष्टिकोनातनं विचार करावा. आम्हाला जे शिकवलंय, एखाद्या मुलाचं लग्न होत नाही तर आम्ही तेवढं बघत नाही मुलाचं लग्न होत नाही, त्याचे आई वडील सगळे जे घरात अगदी काम करणारी बाई आहे ना, तिला सुद्धा त्याच्यामध्ये ओढतो. का ओढायला लागतं? कदाचित त्या बाईची कंपनी सुद्धा आपल्याला किंवा हानिकारक असतात, किंवा
तुमची कल्पना त्या बाईसाठी हानिकारक असतात. बिचारे आपल्याकडे काम करते आणि तिच्या घरामध्ये अजून काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात, तिलाही कळत नाही. मग ह्या गोष्टींचा तुम्हाला वेळ देऊन अभ्यास करणं गरजेचं असतं की रूट कॉज काय. तुम्ही झाड वरच्यावर किती छाटा, परत फांदी येणार, परत फुलं येणार. तसेच हे वरच्यावर तुम्ही कितीही उपाय करा, हे परत तुमच्या नशिबातनं पत्रिकेतनं हटणार नाही. जेव्हा तुम्ही ते झाडाचं मूळ काढून टाकणार, तेव्हाच ते पुढचं काही राहणारच नाही. म्हणून कुठलाही गणपतीला गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळाशी आरंभ. मग त्यांनी त्याच्यातनं दिलं की आरंभ करायचा ना तर मुळापासून करावा, वरवरती करू नये. आपण ते वरती करतो आत्ता इथपर्यंत झालं आत्ता करा, कशासाठी? परमनंट पाहिजे, इलाज परमनंट पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. दर 4 वर्षांनी त्याच्यामध्ये उपयोग नाही होत. परमनंट केला, निर्बल करा, ग्रहांची निर्बल दशा करता येते, त्यांचं बल तुम्हाला हे करता येते. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, उदाहरण. उत्तम प्रकारचा किती प्रकाश देणारा बल्ब असो, जोपर्यंत तुम्ही तो लाईटचा स्विच ऑन करत नाही तोपर्यंत तो चालू होत नाही. तुम्ही म्हणाल मी स्विच ऑन करतो, पण तुमचा मीटरचा डीपी स्विच बंद केला तर ह्या स्विचचाही उपयोग होत नाही. मग तुम्ही डीपी स्विच पण त्याच्यामध्ये चालू ठेवलात, हाही स्विच चालू ठेवलात, मीटरची इथली मेन वायर जर काढली तर सगळंच बंद होणार आहे. असंच गणित आपल्या पत्रिकेमध्ये असतं. रूट जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी छळतच राहणार. आणि आपल्याला छळणारी गोष्ट काही काही आपल्याला उपयोगी पडतात. म्हणून पत्रिकेचं बघणं किंवा त्याच्या नुसतं मला लॉस झाला, मला आता मुलाचं लग्न, त्याचं नोकरी लागेल का नाही, त्या मुलाचं आरोग्यही बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत, ए टू झेड. नुसतं तेवढं बघून चालत नाही. मग ह्या सर्व गोष्टी मुळापासून जर काढल्यात तरच पत्रिकेच्या मार्गे जावं, अन्यथा जाऊ नये. कुठलेही नाही तर हे बघायचं, आज माझा मी मेष रास आहे, मग हातामध्ये माणिक घालतो, मंगळाचा पोवळं घालतो, नाही गरज आहे का? आधीच उष्ण, तर अजून कशाला उष्णता वाढवायची? तत्वानी जाणार. मग मेष रास आहे ना तुमची, मग साध्या दुर्वा तुम्ही गणपतीला वाहिल्यात ना तरी तुमचं काम होणार आहे. इतकं सिंपल गोष्ट आहे. मग लाखभर खर्चिक करायचे का फक्त मंगळवारी तुम्ही 11 दुर्वा वाहिल्यात तरी तुमचं काम होतं? सोपं कुठलं आहे ते तुम्ही बघा. इतकं सोपं आहे. पण मग दुर्वा तुम्ही कोणाला तरी सांगणार बाजारातनं घेऊन ये, मग निवडून दे, आणि मग आम्ही फक्त वाहणार. तसं चालत नाही. कृती तुम्हाला करायला लागते. स्वतःच्या हाताने जेवल्याशिवाय जसं समाधान नाही, दुसरा भरवतो आपल्याला समाधान नाही लागत. स्वतःच्या हाताने चमच्यानी जर तुम्ही खाल्लं तर ते समाधान देत नाही, पण बोटांनी खाल्लं तर समाधान देतं. तिथं प्रत्येक गोष्ट ही स्वतः करायला लागते. मनुष्याची त्याची तयारी नसते, पण ती जर तुम्ही स्वतःहून केली. माझी बायको घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी रोज स्वामींचं स्तोत्र पोथी वाचते, नक्की वाचते. पण तिचा फायदा तिला होणार आहे, तुम्हाला थोडा होणार आहे. कारण का? समर्पित भाव तिचा आहे. तिने जरी त्याच्यामध्ये केलं सगळ्यांसाठी, आपण म्हणतो की मी अख्खं घराचं उत्तम राहावं म्हणून मी ते करते आहे त्याच्यात, तरी प्रत्येकाचा कर्मभोग वेगवेगळा असतो ना. नवरा जाऊन बाहेर चुकीचे उद्योग करणार, गैरव्यवहार करणार, आणि इकडे बायको सगळ्यांचं चांगलं होऊन म्हणून जर देवाचं करत जर बसली तर परमेश्वराने काय करायचं? परमेश्वर तिचं तुम्हाला साथ देत नाही. मग असं होतं की आम्ही सगळं करतो पण आम्हाला कुठलाच गुण येत नाही. आम्ही एवढं सगळं देवाचं करतो, सकाळ दुपार संध्याकाळ भोग चढवतो, आरत्या करतो, पंचारती करतो, सगळंच करतो, पंडितजी ठेवलेत करण्यासाठी. गंमत आहे. पंडितजी जरी ठेवले तरी कशासाठी पंडितजी ठेवता? तुम्ही करा ना. देवामध्ये तुम्ही मनापासून फक्त नमस्कार केला तरी त्याला पुरेसा आहे, त्याची काही डिमांडच नाहीये. बाकीच्या भौतिक गोष्टी ह्या तुम्ही काढलेल्या आहेत. तुम्ही त्याला म्हणजे आपण म्हणतो ना लाच देताय, लाच, हाच मी शब्द वापरेन. लाच देता. मुळात काय जे आहे ते द्या ना, भाव द्या ना तुमचा, भक्तिभाव द्या. परमेश्वर तुमच्याशी कनेक्ट आहे. बाकी तुम्ही देऊच शकत नाही काही. काय देणार अंतरात्म्याला तुम्ही मला सांगा? उत्तम प्रकारचं अत्तर लावलं, हे लावलं, त्या आत्म्यापर्यंत थोडंच पोचणार आहे.
पण त्या आत्म्याला स्वतःचा तो आत्मा हा देहातला साक्षीभाव आहे हे जर तुम्ही मान्य केलं त्याच्याप्रमाणे, तर तुमचं आचार विचार पण बदलणार आहेत आणि ते खरं परमात्माशी एकरूपता आहे. मला असं वाटतं की ह्या अनुषंगाने ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आयुष्यात जीवनात प्रत्येक गोष्टी खूप वेळा अनपेक्षितरित्या घडतात, की आपल्याला त्याची कल्पना नसते, की आपण घराबाहेर पडतो आणि काहीतरी घटना घडते. आपला घरातला कर्ता पुरुष बाहेर गेलेला असतो आवरून डबा घेऊन आणि थोड्या वेळाने फोन येतो की त्यांचा ऍक्सिडेंट झाला वगैरे. हा कुठं ना कुठंतरी कर्माशी निगडीत असलेला भाग असतो. हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे. चूक कोणाची होती हे होतं ते अगदी मान्य आहे. त्यावेळे इतकी काळ ही गंमतच अशी की तो इतकं बरोबर वेळ साधतो ना, काळाचं गणित कधी चुकत नाही. आपण हे कधी मान्य करत नाही की काळाचं गणित कधी चुकत नाही. नाहीतर पावसामध्ये रस्त्यातनं चाललेली रिक्षा अगदी त्या क्षणी त्याचा वेग कमी व्हावा आणि वरनं त्या झाडाची फांदी पडावी आणि त्या रिक्षावर पडावी आणि त्यातली माणसं मारावी आणि तिच्या मागच्या पुढच्या रिक्षाच्या सगळे व्यवस्थित असावे. म्हणजे किती त्याचं गणित त्यांनी जोडलेलं असेल. हे आपण स्वीकारलं पाहिजे. काळाचं गणित स्वीकारलं पाहिजे की आपल्या हातात काही नाहीये. आपल्या हातामध्ये फक्त उत्तम साधना आहे, उत्तम राहणं आहे, उत्तम विचारधारा आहे. बाकी सगळं काळाने जसं ठरवलेलं आहे त्याच अनुषंगाने होणार आहे. फक्त आपली योग्य गुरुच्या प्रती असलेली श्रद्धा हे तुम्हाला ज्ञानाच्या मार्गाने या सर्व गोष्टींमधनं बाहेर काढतं. सगळ्यांना बाहेर काढतं. पांडवांनी विजय प्राप्त करून मिळवलं काय? क्षणभराचा आनंद. साक्षात भगवंत बरोबर होते. साक्षात भगवंत बरोबर असताना अश्वत्थामाने त्यांची मुलं कापावी. विचार करा. कर्माचा भोग, काळाचा भोग हा भगवंत जरी बरोबर असला तरी त्यांना सुटला नाही. आपण तर सर्वसामान्य आहोत. म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? तर विचारांमधला पॉझिटिव्हनेस. माझ्या आयुष्यात उत्तम ही परिस्थिती आता आली आहे ना, ठीक आहे, आली आहे ना, आरामात माझ्या हातनं जाणार ती, काहीच प्रॉब्लेम नाही. संकट असो, पैसा असो, गरिबी असो, दुखणं असो, परमेश्वराने मला दिली आहे ना, परमेश्वर मी तू बरोबर आहेस, मला कशाची चिंताच नाही. ही विचारधारा पहिली आपली पाहिजे. आपण तिथंच खचतो, तर ते खचू नका. हे आपलेच पत्रिका असो किंवा काही असो, हे आपल्याच कर्माचं तिथं सगळं गणित मांडलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जायचं असेल तर मुळापासून उपटा, नाही तर उपटू नका. वरवरचे कुठलेही उपचार किंवा ह्याच्यामध्ये करू नका. खात्री पाहिजे की हे असं असं आहे, उपटलं गेलंय. झाड उपटलं गेल्यावर चुकून जर आलं तर याचा अर्थ ते उपटलं गेलेलं नाहीये, हे पण त्याच्यामध्ये कळतं. त्याचाही अवधी असतो. असं शास्त्र म्हणजे हे पत्रिकेचा हे केलं जातो, त्याचं गणित दिलेलं आहे की किती दिवसांनी त्याचं रिचेक करायचं दिलेलं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये गणित मांडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आत्ताचं जे जीवन जे जगतोय ना, ते पहिली गोष्ट आनंदाने जगा, सहजतेने जगा आणि परमेश्वरांनी आपल्याला ह्या क्षणामध्ये जे जोडीत टाकलंय ते सर्वोत्तम टाकलंय. म्हणजे दुःख जरी असो किंवा सुख जरी असो, हे तुमच्या स्त्री कधी म्हणते का की मला दुःख झालं, मला वेदना झाल्या ते मूल होताना? नाही. त्या वेदनानंतरच आनंद आहे, हे आपण लक्षात घ्या. वेदना या होणारच. वेदना ही जाणीव आहे, तेवढीच फक्त आपल्याला ती क्षणिक असते. ती ही आपल्याला खात्री पाहिजे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे ही जर खात्री असेल तर ह्या जगतामध्ये पुढे आता कृत्रिम गोष्टींच्या भानगडीत पडू नका. परत सांगतो, कधीही पडू नका. पारायण करायचं घरी करा, पूजन करायचं घरी करा. काय जो संवाद साधायचा आहे ना, तो घरातल्या देवांबरोबर साधा. बाकी बाहेरच्या भानगडीत पडू नका त्याच्यावर. शेवटी जसं म्हणतो ना की बाहेरची माणसं ही फक्त तात्पुरती असतात. घरातलीच माणसं कितीही वाईट जरी असली, जमत नसलं तरी ती एकमेकाला धरून असतात. तसंच घरातली तत्व जी असतात हीच त्या माणसाला धरून असतात. बाहेरची तत्व ती आपल्याला ही तात्पुरती असतात. यांनी सांगितलं इकडं चल की तिकडे गेला, असं करू नका. आपल्या घरात जे आहे हेच खरं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. उत्तम आचार, उत्तम विचार, उत्तम सुविचार, योग्य तऱ्हेने जाणं आणि मी दुसऱ्यासाठी काय केलं. आप स्वतःला रोज प्रश्न विचारा. कोणी माझ्यासाठी काय केलं हे नका विचारू. तुम्हीच दुसऱ्यांसाठी काय केलं. मी भरपूर करतो. तुम्ही म्हणाल मी मुलांचं संग, मुलं बिलं घेऊ नका.
समाजाप्रती तुम्ही काय केलं? मी महाराजांच्या मंदिरात जातो, तिथं झाडतो, तिथली सेवा करतो, ते करू नका. ते तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करता. ते महाराजांसाठी करत नाही. हेही सांगितलं. चुकून महाराज म्हणले घर सोड, इथे येऊन बस, तुम्ही बसू शकणार नाही. हे प्रॅक्टिकली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाते आणि मग परत आळंदीला जाते. हे फक्त का दाखवते? जर तिला तिथंच थांबायचं असेल तर ते ज्ञानेश्वर माऊली तिथंच पांडुरंगापाशी थांबले असते. हे दाखवतात काय? की हे जीवनातला बदल दाखवतात. जीवनामध्ये आपल्याला ज्या पंथाने जायला पाहिजे तो पंथ दरवर्षी शिकवला जातो की काय कुठल्या पंथाने भगवंताचं दर्शन क्षणासाठी आहे. ते माऊलींनी क्षणासाठी दर्शन घेतलं, माऊली परत आपल्या जागी आळंदीला गेल्या. हे तत्त्व घ्यायचं आहे. मग तसंच आपण हे प्रत्येक गोष्ट स्वीकारा. उगाच कृत्रिम गोष्टींमध्ये अडकून बसू नका असं मला वाटतं. आणि मी समाजाला काय दिलंय, मी दुसऱ्याला काय दिलंय आणि माझ्या मनातले उत्तम 5 विचार एवढे तरी मांडा स्वतःजवळ की हे माझे 5 विचार आहेत की त्याच्यामध्ये माझा कशातही स्वार्थ नाही. बघा किती तुम्हाला सापडतंय. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म असंच जगलं जातं. रामदास स्वामींनी जेव्हा परीक्षा घेतली सगळ्यांना शिकवलं. सगळेजण त्या रामदास स्वामींच्या शिष्यावरती कल्याणवरती हे करायचं की पार्सलिटी करतात महाराज. सगळे बघा रामदास स्वामींसारख्या ठिकाणी शिष्यगण शिकलेलं पण त्यांचं डेअरिंग किती झाली. स्वामीजी पार्सलिटी करतात. त्याला एक वेगळं वागणूक देतात, आम्हाला एक वेगळं वागणूक देतात. तो सगळ्यात आवडता आहे. मग शेवटी एक दिवशी रामदास स्वामी ठरवतात की याच्यातनं आपण आता यांचं जरा बुद्धीचं ओरडले नाही, चिडले नाहीत की तुम्ही असं करताय म्हणून. मार्ग ज्ञानाने काढला. आंबा घेतला, आपल्या जे वस्त्र होतं गुंडाळलेलं त्याच्या खाली ठेवलं आणि सांगितलं गाठ आली आहे. आणि सांगितलं की जो हे तोंडाने पिळून ती आतमधला पू हे करेल तो माझा खरा शिष्य. सगळ्यांनी केलं, मी करणार नाही. सगळे म्हणले की आम्ही करणार नाही. जाऊन बघितलं त्यांना कसं ते मळमळायला लागलं, अमुक व्हायला लागल्या गोष्टी. कारण कुवाचा फोड ना, दिसत नाहीये पण आत आहे. महाराज स्वामींनी फक्त दाखवलं की इथं तो झालेला आहे मला. आणि आपला गुरु खोटं बोलणार नाही हे शिष्यांना माहिती होतं, म्हणजे नक्की झालेलं आहे. पण कल्याण जेव्हा आला त्यांनी न बघता तो हे केला, चोखला आणि त्याच्यामध्ये आंबा होता. फरक शिष्यानंही कळला. खरा शिष्य गुरूंच्या कुठल्याही परीक्षेला हा नाही म्हणत नाही, पास होतो. म्हणून आपण आपली निवड एखाद्याने झालं की का केली तर त्याचा अहंकार बाळगू नका. आपल्याला समाजासाठी केलेलं आहे. स्वतःला दरीत सुद्धा झोकून दिलं होतं कल्याणाने. ही ताकद आपली आहे का? आपण हे करू शकतो का? हे स्वतःचा पहिला विचार करा आणि मग करा. शिकायचं काय आहे की नुसतं त्याच्यामध्ये ना आपण गुरुचे विचार काय घेतलेले आहेत. इतकी हजारो पुस्तकं आहेत, काही इकडं तिकडं जायची गरज नाहीये. ज्ञानाचं मंदिर हे आपल्या घरात असतं. दासबोध आणा, बाकीच्या गोष्टी भगवद्गीता आणा, त्या वाचा. सगळ्या गोष्टी आपल्यापाशी आहेत. तुम्ही बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये हे करू नका, वेळ वाया घालवू नका. कारण तुम्ही तो जो वेळ वाया घालवलात तर तुमच्या हातनं अध्यात्म होणार नाही आणि जी वास्तविक शरीर आपल्याला जी ऊर्जा तयार व्हायला पाहिजे ना ती तयार होत नाही. कुठलंही भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचताना तुम्ही जेव्हा त्याच्याशी एकरूप होता, लक्षात घ्या परमेश्वरांनी सांगितलेली ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे तुम्ही परमेश्वराशी परस्पर जोडले जाता. त्यातनं जे तेज बाहेर पडतं हे तुमच्या विचारांमधले, आचारांमधले आणि देहातल्या अडचणी दूर केल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास हवा. सांपत्तिक दृष्टिकोनातून जाऊ नका. एवढंच फक्त एक सांगणं सर्वांना आहे. श्रीराम. बसा जरा एक मिनिट. हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा